तुम्ही खूप सारी पुस्तकं लिहिली आहेत ना, तर ते मला असं वाटतं एक सियाचेनचं लिहिलं आहे आणि कारगिलबद्दल लिहिलं आहे. तर त्याच्याबद्दल सांगा ना, कारण एक पुस्तक लिहायचं साधं 100 पानाचं तरी एवढा रिसर्च करायला लागतो आणि नवीन-नवीन आणि तुमचा रिसर्च मला माहिती आहे एकदम सायंटिफिक म्हणजे मी खरं सांगू, सायंटिफिक म्हणण्यापेक्षा जसं वर्गात आपण उभं राहायचं असलं ना, की आपण तयारी केली नसली ना, की आपल्याला जे मला माझा पहिला तास नेहमी आठवतो बरं का. कधी होता की कोणत्या वर्षी होता तो? कारण आम्हाला तर तुम्ही आणि बाई म्हणून खूप आवडायचात आणि म्हणजे अजूनही मी सांगते तुम्ही तो एकदा आम्हाला इकॉनॉमिक्समधला लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी शिकवलेला. बस माझ्या अख्ख्या पुस्तकातलं अजूनही फक्त तोच लक्षात राहिला आहे केवळ तुमच्यामुळे आणि मला वाटतं तो लॉ अजूनही असेल ना? माणसांची पण युटिलिटी कमी कमी होते होत जाते. आणि गोष्टींची पण होते. त्यामुळे अ, असा एक त्यावेळेला तुमचा तास म्हणजे असा म्हणतात ना फ्रेश ब्रेथ असा वाटायचा आम्हाला. त्यामुळे तुम्ही रिसर्च म्हणजे करणार तुम्ही असताना मग मी इकॉनॉमिक्स शिकवत होते. नंतर मग जेव्हा 86 मध्ये कॉम्प्युटर्स आले, तेव्हा कॉम्प्युटर लिटरसी प्रोजेक्ट, तर मग मी ते शिकवायला लागले. व्हॉट एव्हर इट मे बी. पण पहिला मला अनुभव होता की पहिला जेव्हा माझा तास होता ना, म्हणजे सहस्रबुद्धे सरांनी मला बोलवलं आणि सांगितलं, नाही सुरुवात कर. अरे सुरुवात करा आजपासून, म्हणजे काय करायचं. कारण मी B.Ed नव्हतं केलं आणि तो फडके उद्योग मंदिरवाला फडके, त्याचा तो वर्ग आणि अतिशय उन्हाळ. आणि ऑफ तास मला ऑफ तास लावला मला. तुला सांगायलाच नको, ऑफ तासाला मुलं मी इकडे वळले, अरे गप्पा बसा, की तो इकडे ठेवला गप्पा. त्याच्यानंतर दुसरा तास होता तो 8 नंतरचा मला अनुभव असा आला की मनोज भाटवडेकरचा तो वर्ग होता, एवढं मला आठवतं आहे. आणि आधी तर इंग्लिशमध्ये बोलायचं होतं, इकॉनॉमी शिकवायचं होतं आणि मी जी काय तयारी करून गेले होते ती संपली सगळी. आणि त्याच वेळेला GBSची शाळा आपल्याबरोबर समोर होती बघ. आणि GBSला मधली सुट्टी आपल्या आधी व्हायची. ती मधली सुट्टी झाली आणि मी मुलांना विचारलं, का रे मधली सुट्टी झाली का? मुलं शांतपणे मला म्हणाली, हो. मी डावीकडे उजवीकडे कुठे बघितलं नाही. 9 मधून 10, 9च्या वर्गावरून मी खालती जिना उतरायला, जिन्यात सर कुठे चाललात? तास संपला, मधली सुट्टी झाली. मी आजूबाजूला बघते तर का. तर त्या गोष्टींनी मला शिकवलं की तुला जर 5 मिनटं बोलायचं असेल ना, तुझ्याकडे 50 मिनटाची तयारी पाहिजे. आणि आत्तासुद्धा मी जेव्हा व्हिडिओ करते किंवा पुस्तक लिहिते, तेव्हा मी असं बघते की नाही नाही, ईच एव्हरी नूक अँड कॉर्नर. म्हणजे हल्ली मी आता झाडांवर जेव्हा करते ना, मग त्यांची शास्त्रीय माहिती, फुलांचं वर्णन, पानांचं वर्णन, त्याच्यावर काही कविता आहेत का, त्याच्यावर काही गीतं लिहिल्या गेली आहेत का, त्याचं आणि देवांचा काही संबंध सांग. कारण प्रत्येक देव, नक्षत्राला देव आहे, याला देव, खूप वेगळं आहे ते जग सगळं. तर ते सगळं जेव्हा मी करते ना, तेव्हा माझं समाधान होतं. मग मी लिहायला किंवा व्हिडिओ करायला बसते. तर माझं पहिलं पुस्तक होतं ते वारसो अभिमन्यूचे हे होतं, मुंबईतले माराठीयस. आणि ते सुद्धा मला ग्रंथालीचे आभार मानले पाहिजेत, कारण ग्रंथालीने मला लिहितं केलं. मी बोलत असताना त्यांनी एक चेंबूरला साहित्य संमेलन वगैरे होतं, तेव्हा गांगल मला म्हणाले, अहो तुम्ही इतकं छान म्हणण्याशिवाय ते वेगळं बोलताय, लिहित का नाही. तर मग ते मुंबईतले मराठीमध्ये 15 दिवसामध्ये ती कॉपी पहिली संपली. आणि मग मला उत्साह आला. तू सियाचीनचं म्हणालीस ते खूप नंतर मी लिहिलं, पण आजकाल कुठेही मी गेले ना तरी सियाचीन वाचलं नाही असा माणूस तिथले म्हणजे कोण ना कोण तरी भेटतंच. त्याचं आता याच्यावर पण आपण ऑडिओ बुक पण त्याचं तयार केलं आहे, सिलेक्टेड गोष्टी घेऊन त्याच्यातल्या. आणि अशी बरीच पुस्तकं, 33 पुस्तकं आत्तापर्यंत लिहिली. आता लेडी वॉरियर्सचा मी जो उल्लेख केला ते आता DTP आपलाच एक स्टुडंट आहे, त्यांनी केलेलं आहे. ते आता 15 ऑगस्टपर्यंत प्रकाशित होईल. नंतर हिंदू टेम्पल्स अँड व्हॉट हॅपन टू देम, मला मराठीमध्ये लिटरेचर नाही मिळालं, मग मी इंग्लिशमधून बरीच पुस्तकं मागवली आणि त्याच्यावर काम सुरू आहे. आणि मधल्या काळामध्ये आता हे वृक्षांच्या मागे लागले, कारण मी कधी शेतकरी हा माझा म्हणजे धर्म नाही, पिंड नाही, मी कधी झाड लावलेलं नाही. पण सरकारच्या तर्फे मला विनेच्यासाठी लँड मिळाली आहे आणि मग ती आता लँड आहे, पण नुसती आहे असं नव्हे, तर ती शेतीसाठी मिळाली आहे. मग शेती करायची म्हणजे काय, आणि म्हणून मग जसं मी शेतकी कॉलेजला गेले नाही ना, मग व्हिडिओज रोज मी 1 तासभर ऐकते की ज्याच्यातून मला शेतीचं ज्ञान मिळेल. आणि त्याच्यातून मग ही वृक्षांची संकल्पना निघाली की आजचा शेतकरी तोट्यात का असतो, आत्महत्या का करतो, मग तो फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्ती का होतात, इतर ठिकाणच्या का नाही, इतर ठिकाणी कोण कोण काय काय प्रयोग करत आहे. परत एकदा ऋषी शेती किंवा ओरिजिनल शेती म्हणजे काय, तर मला काय करायचं आहे. कारण नाऊ आय हॅव इनफ फॉर माय सेल्फ, आय हॅव टू गिव्ह इट बॅक टू द सोसायटी. कशा प्रकारे,
जसं हे पुस्तक लिहून लोकांना ज्ञान देणं ही गिव्हिंग बॅक टू द सोसायटी आहे, तसं या बाबतीतसुद्धा मी तिथे जे आत्तापर्यंत 300 वृक्ष लावलेत, आज 200 आले असतील, पण त्या 300 वृक्षापैकी तुला शहरात आढळणारे असे कोणते वृक्ष आढळणार नाहीत. जंगलामध्ये जे हिरडा असेल, बेडा असेल, मोहोळ असेल, मोह असेल, असे सगळे वृक्ष तिथे लावलेत. कारण त्याच्यापासून उत्पन्न किती मिळेल त्याच्याशी मला फारशी चिंता नाही. देवराई तिथे तयार होणार आहे, नक्षत्रवन तयार होणार आहे. सो आय एम द डिफरंट फ्रॉम अदर फार्मर्स, सो माय फार्म शुड बी ऑल्सो डिफरंट. दॅट इज द कॉन्सेप्ट. देवराई म्हणजे काय? देवराई म्हणजे वेदकाळापासून याचा उल्लेख आहे. प्रत्येक गावामध्ये असे एक वन असतं, ते ह्युमन टचपेक्षा फ्री असते टोटली. मग तिथे झाडं आपली आपण वाढतात, नॅचरली उगवतात आणि त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी, इकॉनॉमिक्स त्याच्यावर बसलेलं आहे. आजूबाजूचे लोक तिथे एक ज्याला दगडाचा देव म्हणतात तो तिथे आणतात आणि अतिशय डेन्स फॉरेस्ट असतं ते. कारण माणसाला तिथे हे नाही, म्हणजे वावर त्याचा नाही. वैदू जातात औषध गोळा करण्यासाठी आणि अशी भरपूर डेन्स फॉरेस्ट पूर्वी होती. आता संख्या घटली तरीसुद्धा एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आत्ताच लेटेस्ट इन्फॉर्मेशनप्रमाणे कमी जास्ती असू शकतील, कारण लेटेस्ट म्हटलं तरी ती जवळजवळ 3,900 देवराया अजून आहेत. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,600 देवराया आहेत. तर आता एक ग्रीन थंब नावाचे, म्हणजे एक लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील, तर त्यांची माझी एका दरबारात भेट झाली आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते आणि 71च्या युद्धामध्ये ते अचानक वाचले. मग त्यांनी ठरवलं की माझं आयुष्याचं ध्येय काय असेल, म्हणून मग त्यांनी ती संकल्पना सुरू केली. आता ते बरंच काम करत आहेत. तर त्यांच्याकडे ते रोपं फुकट देतात 193 प्रकारची, जवळजवळ 556. पण त्याचा आकार, कोणतं झाड कुठे लावायचं, कसं लावायचं, त्याचा तक्ता, ते सगळं दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे ती रचना करणं. आणि त्याच्यामध्ये मी तुला म्हटलं तसं की शहरातले वृक्ष नाही मिळणार, पण परंपरागत ज्याला देवाचं महत्त्व आहे, म्हणजे कदंब आहे. कदंबामध्ये असं म्हणतात की गरुड त्याच्यावर बसला आणि अमृताचे थेंब त्याच्यावर पडले, त्यामुळे त्याचं पाणी गोळा केलं जातं उत्तर प्रदेश. पण ते पाणी लोक पितात, कारण त्याच्यामधून आपल्याला दीर्घायुष्य मिळतं. किंवा वडाचं झाड आहे, बेलाचं झाड आहे. त्या बेलाच्या झाडामध्ये तर कुठची देवी कुठे वास करते, ब्रह्मा मुळामध्ये असतो, मधल्या गावामध्ये विष्णू असतो आणि वर शंकर आणि पार्वती राहत असतात. कोणत्या दिवशी असं ते बऱ्याचशा सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे तरी ते असं नकाशा वगैरे करून देतात. तर तिथे ती देवराई पण मी बनवणार आहे. म्हणजे शहरातल्या लोकांना देवराई, आता तुला जसा प्रश्न पडला ना तसा अनेकांना असू शकेल. मग येऊन बघा तरी तुम्हाला जागा नाही आहे ना, येऊन बघा तुम्ही, अशी ती संकल्पना आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.